नमस्कार दादा. नमस्कार दादा. सर्वात आधी तुम्हाला अभिनंदन, कारण आज या बोनिवली मैदानामध्ये खूप मोठी लढत पाहायला मिळाली आम्हाला. प्रेक्षकांना आतुरता होती या लढतीची आणि ती तुमचा गुलाल झालेला आहे. काय सांगाल आजच्या गुलालाविषयी? दादा प्रथमतः शर्यत आपली एकदम मैत्रीपूर्ण झालेली आहे आणि गुलाल झाला त्याचा आनंद आहे आम्हाला. आजच्या गाडीविषयी सांगा ना, कसं काय नियोजन झालं? आज गाडी महबूब आणि सुंदरची म्हणजे एक एक बैल सांगून जमलेली आणि आपलं नियोजन महबूब सोबत झालेलं. तिकडं विमान निघाला आणि इकडे बादल आपण. गाडी घासाघाशीच झाली, समोरची गाडी पण खूप चांगली होती. दादा खालून आपले उडी नाही भेटली गाडीला, पण आपल्या गाडीवर एवढा विश्वास आहे आपल्याला की गाडी घासाघाशीमध्ये सूत धागा तर नक्कीच तोडणार. आणि ती पण गाडी खूप चांगली होती. गाडी तर टॉपचीच आहे. आता विमान मथुर सोबत पळतो आणि चांगल्या चांगल्या गाड्यांसोबत लढत झालेली त्यांची पण, आणि अशा टॉपच्या गाड्यांसोबत खेळायला एक वेगळा आनंद असतो. आजच्या गाडीवर आपला ड्रायव्हर कोण होता? गाडीवर आपला कालू ड्रायव्हर. बादलला मला वाटतं आज पहिल्यांदाच पळवलं कालू ड्रायव्हरने. त्याला पळवलंय बादल अजून एकदा, पण बादलला कसं आहे, बादलचं टेन्शन नाही का हाच ड्रायव्हर पाहिजे ना तोच ड्रायव्हर पाहिजे. तो त्याला कोणीही बसू दे, त्याचं काम तो बरोबर करतो. मला वाटतं बोनिवली पाटी ना एक तुमची लकी पाटी आहे आणि आज तुमच्या बैलाचा इथे सत्कार सुद्धा होता. प्रथमतः तात्यांचा वाढदिवस, पप्पू शेटचा, PS पाटील त्यांचा म्हणजे हा गुलाल झालाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालाय. म्हणजे हा गुलाल तुम्ही त्यांना समर्पित समर्पित केला करतो. आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट. काय सांगाल अजून, कारण जेव्हा बादल गेला इथून प्रेक्षकांना एक या होती की बादलची गाडी होईल का नाही होईल का नाही होईल, पण झाली ती. पण ज्या वेळेला तुम्ही मैदानात येतात आणि एक शांत स्वभाव असतो तुमचा, तर त्याविषयी काय सांगाल? दादा आम्ही कधी जल्लोष करत नाही. आजपर्यंत आमच्या 50च्या जास्त गाड्या झाल्या, पण आजपर्यंत आम्ही कधी जल्लोष केला नाही. पूर्ण सगळ्यांना माहिती आहे का आम्ही जल्लोष करत नाही. हा खेळ आपल्याला टिकून ठेवायचा आहे, म्हणजे कसा टिकून राहील याची आम्ही पूर्ण दखल घेतो. अजून काय सांगाल? सुट्टीवर कोण होता आपला? सुट्टीवर आदेश भाऊ होता आणि तिकडे तो निखिल, केशव, तोसिफ होता. म्हणजे आपले जवळचे चांगले मित्रच आहेत ते पण. बादलच्या आजूबाजूला आज खूप सारी प्रसिद्धी होते, लोक येतात बघायला, फोटो करायला येतात. तर आता कसं वाटतं? बादलचे आपले आशेले गावचे मित्र आहेत, कानसे गावचा 50C ग्रुप आहे, पूर्ण पालेगाव आहे, गोरपे गावचे मित्र आहेत, म्हणजे पूर्ण आपल्या पाठीशी मित्रांची एक खंबीर साथ आहे. आणि नेहमी तू म्हणत असतं हा बैल पूर्ण परिसराचा आहे. परिसराचा म्हणजे आमचा तर आम्ही असा कधीच हक्क गाजवत नाही का बैल आमचा आहे. कारण जेव्हा आपली मित्र परिवार सोबत असतो एक, तेव्हा आपल्याला एक वेगळा दर्जा येतो. कारण आज बादल सोबत एवढा बादलचे मालक आहेत, आम्ही एकटेच मालक नाहीत, हे सर्व जे बादलचे मालक आहेत ते एक सोबत निघतात, तेव्हा आम्हाला पण एक अभिमान वाटतो की बाबा एवढी पोरं आपल्या सोबत आहेत, म्हणजे एक वेगळा आनंद आहे. सोबत ना महबूबने मग तेवढी साथ दिली. महबूब विषयी काय म्हणाल? महबूब एक टॉपचाच बैल आहे. कारण त्याचं मी खूप वेळ आधीपासून शर्यती बघतोय. बिनजोड पण टॉप मध्ये खेळतोय आणि वर पण टॉप मध्येच खेळतोय. तर लखन एक टॉपचा बैल आहे, त्याच्यासोबत पळून एक नंबर केलेला महबूबने. दादा नमस्कार. नमस्कार दादा. सर्वप्रथम तुम्हाला अभिनंदन. बादल आपला आता मुंबईमध्ये टॉप करतोय आणि आज पण एक चांगला गुलाल झालेला आहे. काय सांगाल आजच्या गुलालाविषयी? गुलाल झाला, आता काय एक बैल पळून काय गुलाल होत नाही. आता महबूब ते कसा खालून पण जोरात निघतो, पुरं पण गाडी बघून पळतो. बादल तर काय पळतो, पण त्याच्यापेक्षा जास्त महबूब पळतो. बादल आणि महबूब मला वाटतं ही दुसऱ्यांदा गाडी पळवली तुम्ही. दुसऱ्यांदा अनेकदा पळवला, अजून किती पण वेळा. खाली जल्लोष नाही झाला पाहिजे त्याच्यामध्ये. काय चीर येते लोकांना, ती चीर नाही आली पाहिजे. जल्लोष झाला का चीर आली. काय सांगाल, आज खूप चांगलं नियोजन होतं बैलाचा. पैरम खूप चांगलं मागण्या येतात. आता त्या दिवशी मथुर मध्ये पळाला, महबूब मध्ये, आज मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये पळतोय बादल. नक्कीच तुम्ही पण मला वाटतं थोड्या दिवसामध्ये 1 नंबर मध्ये तुम्हाला सुद्धा पैऱ्यांच्या साठी फोन येतील का आम्हाला पैरा द्या? पायरा काय आता, पायरा द्यानाच. आता कोणचा आला फोन तर चांगला बैल तोरीचा असला तर द्यानाच आहे ना त्याला पायरा. का असा थोडा का एकच बैल आपलाच पळल सारं बारं घाला, असं काही नाही. दोन्ही बैल पळतील त्यावेळेलाच गुलाल आता पण गाडी हा. वाजवेल. आणि आज या मैदानाविषयी काय सांगाल? तात्याने जो मैदान भरवलं त्याविषयी? तात्याचा एक नंबरच काम असतो. त्याचा नियोजन भारीच असतो, रोलर चालूच असतो त्याचा 4-5 दिवस अगोदर. मैदान चांगलाच बनवतो. चालेल, धन्यवाद. बोलतो मित्रांनो, आज बादल बैलाचे मोठे मालक सुद्धा आपल्या सोबत जुळले. काका नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज मला तर वाटतं तुम्ही नेहमी येतात पण आज व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच आल्यात मी येतच नाही, मी टीव्हीवरच बघतो. आणि आज समोरून बघली गाडी तुम्ही. कसं वाटलं गाडी बघून समोरून? एकदम आनंद. आज बादलचं नाव होतं, आता तुम्ही स्वतः आज पहिल्यांदा आलं तर प्रेक्षकांचा जल्लोष बघितला बादलला घेऊन. चांगला चांगला प्रेम भेटतो प्रेक्षकांना. एकदम चांगला.
पालेगावचं नाव म्हणजे आज पूर्ण परिसराचं नाव मोठा होतंय. हा होईल. काय सांगाल आपल्या बादल विषय? बादल काय बादल वस्तूच आहे ती, एकच नंबर आहे तो. एकच नंबर आहे. लहानाचा मोठा होता मोठा त्यामुळे- झाले आपल्या समोर तो. म्हणजे तुम्ही जी मेहनत केली ना त्याच्यावर ती आज कामी आली. हा गोलाला ठेवला. मेहनत त्याची आहे सगळी. आज सर्वांची शिकतोय मेहनत आहे. त्याचा. चालेल चालेल धन्यवाद. वीर सुट्टीविषयी काय सांगशील? कारण सुट्टीला नेहमी ना बादलला मी याच्या आधी पण बघितलंय, पवार सेक्शनची मुलं सुद्धा असतात सुट्टीला. स्वप्नील पवार, निखिल पवार, उदय, आपला सिद्धेश पवार, बाला, हे म्हणजे आपल्या खंबीर साथ असते त्यांची प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला. याच्या आधी ना बादल आणि सुंदर ही गाडी भरपूर वेळेला तुम्ही पळवले. पुढे काय पळवणार का नाही बादल आणि सुंदर गाडी? आधी पळवले आणि याच्या पुढे पण ती कंटिन्यू पळताना पब्लिकला दिसेलच. पण आता कुठं ना कुठं मोठमोठ्या पायऱ्यांच्या मागण्या त्याच्यामुळं सुंदरच्या सोबत मला वाटतं लवकरच गुलाल दिसेल आपल्याला बादलचा. बादल किती पण मोठा झाला तरी सुंदर आणि बादल ही एवन जोडीत राहणार आहे. याच्या पुढे पण सुंदर आणि बादल तुम्हाला 100% मैदानात पळताना दिसेल. चालेल धन्यवाद. आज गुलाल झाला आणि कुठल्याही प्रकारचा जल्लोष न झाला. असाच गुलाल घेत राहा. तुमचं नेहमी अभिनंदन चॅनेलमध्ये. धन्यवाद दादा तुम्हाला पण, तुम्ही आमची मुलाखत घेतली. अशीच आमची मुलाखत घेत राहा आणि आम्हाला, आमच्या बादलला, पालेगावाला, आमच्या मित्रपरिवाराला असेच चर्चेत करत राहा. तुमचं पण अभिनंदन मनापासून. चालेल धन्यवाद.